प्रिय मित्रांनो, आज आपण एका नव्या परमेश्वराच्या माणसाकडे वळणार आहोत आणि तो म्हणजेच दानियल. आणि दानियल ह्याविषयी तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं की देवाचा माणूस म्हणजे त्याच्या जीवनामध्ये 100% स्थान हे देवालाच होतं, दुसरं कोणत्याच गोष्टीला नव्हतं. त्याला कितीही जीवनामध्ये विरोध झाला तरी देखील तो घाबरत नव्हता, कारण त्याचा देवावर विश्वास होता. आणि त्याने ठरवलं होतं, कोणत्याही विरोधकाने कितीही विरोध करून आपल्याला कुठेही टाकलं तरी देखील आपण देवाशी संघर्ष सोडणारच नाही, कारण तोच देव आपला तारणारा आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो देवाशी कसा एकनिष्ठ होता आणि त्याचं फळ त्याच्या जीवनामध्ये वेळोवेळी कसं मिळत गेलं हे आपल्याला ह्यात दिसून येईल. आणि विशेष करून तो आपल्याला सांगतो आहे की कितीही संकट येऊत पण देवाला टाकूच नाही आणि देवावरती अविश्वास प्रकट करूच नाही, कारण तोच ह्या विश्वाचा मालिक आहे, तोच एक खरा जिवंत परमेश्वर आहे. म्हणजे प्रिय मित्रांनो, इसवी सन पूर्व 450 साली ह्या यहुदी माणसाचा जन्म झालेला होता आणि तो अत्यंत विद्वान होता. विशेष करून त्याच्यामध्ये अनेक कलागुण होतेच, परंतु एक महत्त्वाचा गुण म्हणजेच की त्याचं देवाशी जे नातं होतं, त्यामुळे देवाने त्याला एक फार मोठी देणगी दिली होती आणि ती म्हणजेच की स्वप्नांचा अर्थ सांगणे. योसेफप्रमाणे तो देखील हा दानियल स्वप्नांचा अर्थ बरोबर अचूक सांगत असे आणि ह्यामुळेच त्याने अनेक चमत्कार केलेले आहेत असं आपल्याला दिसून येईल. परंतु तो त्याला चमत्कार म्हणत नाही की त्याचा स्वतःची विद्वत्ता त्याला म्हणत नाही, तर परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराने त्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रकट केलेल्या असतात म्हणून तो सांगतो. माझ्या प्रिय मित्रांनो, की त्याच काळामध्ये संपूर्ण यहुदा किंवा येरुसलेम हे उद्ध्वस्त झालेलं होतं, मंदिरही उद्ध्वस्त गेलं होतं आणि त्याला इतर लोकांबरोबर जवळजवळ 10,000 लोकांबरोबर त्याला देखील येरुसलेमवरून उचलून त्यांनी बाबिलोन येथे नेलेलं होतं. आणि ह्यामध्ये त्याचे काही व्यक्तींचे मित्र होते, त्यामध्ये दानियल, हनन्या, मिशेल आणि अझारिया हे जे त्यांचे मित्र होते, ते मित्र देखील परमेश्वराशी एकनिष्ठ होते आणि परमेश्वराला आवडणार नाही असं कोणतीच गोष्ट ते करत नव्हते. त्यामुळे परमेश्वराने त्याला अत्यंत बुद्धिमान असं बनवलेलं होतं आणि त्यांच्याद्वारे परमेश्वराची कार्य आणि परमेश्वराचा संदेश लोकांना जात होता. आणि म्हणून ह्या प्रकारामध्ये आपण पाहतो की माझ्या प्रिय मित्रांनो, की अनेक वेळेला त्याच्या ह्या विद्वत्तेमुळे आणि त्याला ह्या गोष्टीचा अर्थ बरोबर अचूक सांगता येत असल्यामुळे त्याने विशेषतः राज्यामध्ये मानाचं स्थान मिळवलं होतं आणि त्याला देखील सन्मानाने वागवलं जात होतं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्याकडे आपण लक्षात घेऊया की इतरांची विद्वत्ता ही कदाचित फार मोठी असेल, पण सगळ्यापेक्षा हा दानियल अत्यंत महान होता, विद्वान होता आणि त्यामुळे परमेश्वराच्या कृपेने त्याला देखील ह्या नव्या राज्यामध्ये काही त्यांच्या देवतांची नावं देण्यात आली होती.
की जणू काही तो देखील एक दैवत आहे आणि त्याला ह्या गोष्टी समजताना तो सांगू शकतो की जे जग सांगू शकत नाही. परंतु मित्रांनो, दानिएलला ह्या सगळ्या दैवताची नावं वगैरे आवडली नाहीत आणि कधी त्याने कोणत्याही देवाचं नाव घेतलं नाही आणि त्याला दिलेलं दैवताचं नाव देखील त्याला आवडलं नाही, कारण तो फक्त एकच खऱ्या देवाची पूजा करणारा माणूस होता. माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा नबुकदनेस्सरने ह्या सगळ्या विद्वान लोकांना, मोठमोठ्या लोकांना आणि विशेष करून ज्याला आपण आपल्या ह्या काळामध्ये म्हणतो इंटेलिजन्शिया, म्हणजे सगळ्यात विद्वान लोक, तर हे लोक सगळ्या देशाचा जर काही सांभाळ कसा करतात आणि काही काही गोष्टी कशा अक्कल हुशारीने पुढे आणतात ह्यावर त्यांचा विश्वास असतो. तर तशा प्रकारचा हा दानिएल होता. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या दानिएलने जेव्हा आपल्या कार्याला सुरुवात केली त्याच वेळेला नबुकदनेस्सरला एक रहस्यमय स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ जो कोणी सांगेल त्याला राज्यामध्ये मानाचं स्थान देण्यात येईल. परंतु जे विद्वान लोक आहेत आणि सांगू शकणार नाहीत त्यांची मात्र मान कापली जाईल, अशा प्रकारचं त्याने एक आदेश राज्यामध्ये पसरला. आणि त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो, अनेक लोकांना हा प्रश्न सांगण्यात आला, परंतु कोणीही तयार होईना आणि सगळे लोक घाबरलेले होते. त्यानंतर जेव्हा दानिएलला सांगण्यात आलं की असं राजाला स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नाचा अर्थ कोणी सांगू शकत नाही, तर आता तुझी पाळी आहे, तू जर हो म्हटलं तर तू सगळ्यांचं प्राण वाचवू शकतो. मग त्याने तो त्याच्या 3 मित्रासह, हनन्या, मिशाएल आणि अझारिया यांच्यासह तो राजाकडे गेला आणि सांगितलं की तुम्ही तुमचं स्वप्न मला सांगा आणि मी त्याच्यावर विचार करतो आणि 2 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देतो. त्यानंतर राजाने त्याचं स्वप्न त्याला सांगितलं आणि आश्चर्याची गोष्ट काय की त्याने सांगितलं की मला 2 दिवसाचा अवधी द्या. त्या 2 दिवसामध्ये तो देवाकडे परत गेला आणि देवाला विचारलं की देवा ह्याचा अर्थ काय ते आम्हाला सांग. आणि देवाने फक्त दानिएलला ह्याचा अर्थ सांगितला आणि त्यामुळे 2 दिवसाने दानिएल पुन्हा हा नबुकदनेस्सर राजाकडे गेला आणि त्याला सांगितलं की त्याने जी एक महान मूर्ती पाहिली होती, भव्य दिव्य अशी मूर्ती, आणि ती मूर्ती अगदी वरती सोन्या नाण्याची, रुपाची किंवा सोन्या चांदीची होती, त्यानंतर मध्ये लोखंडाची होती आणि खाली मात्र मातीची होती. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, अशा ह्या भव्य दिव्य आणि रहस्यमय अशा ह्या मूर्तीचा अर्थ हा दानिएलला सांगायचा होता. म्हणून दानिएलने त्यानं सांगितलं की बघ की तुझ्या राज्यावरती पुढच्या 7 वर्षामध्ये आघात होणार आहे आणि तो म्हणजेच की परमेश्वर तुम्हाला वाचवेल जर तुम्ही मात्र आपली संपत्ती गोरगरिबांना वाटून त्यांच्यासह तुम्ही देवाचा स्वीकार केला तर. त्यानंतर त्यांनी सांगितलं की दुसरे जे परिसरामध्ये देश आहेत, विशेष करून मीडिया आणि ह्याला आपण तो ते आजूबाजूचे 4-5 देश जे मोठमोठे देश होते आणि त्या देशाची देखील त्याने त्यांची नावं सांगितल्यानंतर त्यांना विशेषतः पर्शिया, ग्रीक आणि रोमन, हे सगळे रोमन साम्राज्यसुद्धा नष्ट होईल असं जेव्हा त्याने सांगितलं तेव्हा राजा थोडासा घाबरलेला होता. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्याने हे सुद्धा सांगितलं की जर तुम्ही गोरगरिबांना मदत केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. हो माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा राजाने त्याचं उत्तर ऐकलं तेव्हा राजा फार आनंदित झाला
आणि राजाने त्याला एका मोठ्या देवाचं नाव दिलं आणि त्याने ते स्वीकारलं नाही. परंतु मित्रांनो, राजाने म्हणजे नबुकदनेस्सरने त्याला एका विभागाचा मोठ्या प्रांताचा त्याने पंतप्रधान बनवलं आणि जे सगळे विद्वान लोक होते त्याचं देखील प्रमुख बनवलं. म्हणजे एवढा मोठा त्याचा सन्मान करण्यात आला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, दुसरी एक नंतर महत्त्वाची गोष्ट घडली की 12 वर्षानंतर त्याला परत एक दुसरं स्वप्न पडलं आणि त्याने त्यानंतर कुणाला सांगितलं नाही, फक्त दानिएलला बोलावलं आणि दानिएलला सांगितलं की आता ह्या स्वप्नाचा अर्थ तू मला सांग, कारण मला अजिबात कळत नाही की हे काय चाललेलं आहे. त्यावेळेला दानिएलने त्याला सांगितलं की तुझ्या राज्यावर अचानकपणे संकट ओढावलेलं आहे आणि त्या संकटानुसार तू स्वतः देखील एखाद्या जनावराप्रमाणे वागशील, परंतु तू गोरगरिबांना मदत करशील तर मात्र देव तुला वाचवेल. तर राजाने ते मान्य केलं आणि राजाने सांगितल्याप्रमाणे त्याने लगेच आज्ञा सोडून त्याची जी तिजोरी होत्या त्या सगळ्या उघडल्या आणि त्यातून गोरगरिबांना अन्नपाणी देऊन त्यांना मदत केली आणि त्यांच्यावरती प्रेम दाखवलं. पण माझ्या प्रिय मित्रांनो, हे फक्त एकच वर्ष चाललं. त्या 1 वर्षानंतर राजा मात्र बदलला. राजा बदलल्यामुळे राजा वाटलं कदाचित हे सगळं खोटं असेल किंवा काही खरं नसेल, आपल्याला फसवलं असेल. तेव्हा राजाने बंद केलं, पैसे वाटण्याचे बंद केले. मग त्यानंतर राजाच्या जीवनावरती परिणाम झाला आणि हळूहळू तो देखील जनावराप्रमाणे वागू लागला आणि दुर्दैवाने इसवी सन पूर्व 397 साली तो मरण पावला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, बाबिलोन देशामध्ये ज्या माणसाचा दरारा होता आणि ज्याला परिसरातील लोक घाबरून होते, तो नबुकदनेस्सर राजा आता मरण पावला आहे. ह्याचा फायदा नंतर दुसऱ्या राजाने उठवला. म्हणजेच मीडियामध्ये ज्याला आपण बाल्तजार राजा म्हणतो, आता मीडिया आणि विशेषतः त्याच्या परिसरातील हे दुसरे देश, विशेष करून पर्शिया, तर मीडिया आणि पर्शिया ह्यामध्ये त्या दोन्ही राजांची संगनमत होती आणि त्यांनी ठरवलं की काही वर्ष तू राज्य करायचं आणि त्यानंतर काही वर्ष मी राज्य करायचं. हे त्यांच्यामध्ये ठरल्यानंतर बाल्तजार हा जो मीडियाचा राजा होता त्याने सुरुवातीला राज्य आपल्या हाती घेतलं आणि राज्य घेतल्यानंतर आपण आता मोठा राजा झालेलो आहोत म्हणून त्याने ठरवलं की आपण मोठी मेजबानी द्यायची. आणि नबुकदनेस्सर राजाने जे विशेषतः यहुदा प्रांतातून जे सोना नाण्याचे पेले आणि भांडी आणलेली होती त्याच्यामध्ये आपण जेवायचं आणि खायचं प्यायचं. आणि माझ्याबरोबर ह्या येरुशलेमच्या ज्या सुंदर स्त्रिया आहेत आणि ज्या रखिली आहेत त्या सर्वांनी देखील ह्या भोजनामध्ये सामील व्हायचं. आणि हे तो करत असताना माझ्या प्रिय मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येईल की त्याने 1000 लोकांना बोलावलेलं होतं आणि त्या 1000 लोकांप्रमाणे त्याने ठरवलं होतं, त्याप्रमाणे त्या सोन्या नाण्याच्या पेल्यातून तो मद्यप्राशन करणार होता. पण तेव्हा रहस्यमय एक बोटाने त्यांच्या राजवाड्यावरती काही गोष्टी लिहिल्या. ते बोट कोणाचं किंवा कसलं ते माहिती नाही, परंतु त्याने राजाच्या ह्या राजवाड्यावर लिहिल्यानंतर सगळे लोक बघू लागले, परंतु कुणालाही त्याचा अर्थ कळला नाही. मग ह्या विचारवंताने आणि विशेषतः बाल्तजारने दानिएलला बोलावलं आणि दानिएलला सांगितलं की ह्याचा अर्थ काय ते सांग. आणि तेव्हा त्यावेळेला बाल्तजार खरोखर त्यांच्यामध्ये हजर होता
आणि परंतु तो देवाशी एकनिष्ठ असल्याकारणाने देवाने त्याला त्याचा अर्थ सांगितलं होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याने अर्थ सांगण्याचे मान्य केले आणि त्यावेळेला राजाने मात्र त्याला मोठी दौलत आणि त्याचा मान सन्मान असं करण्याचं ठरवलं होतं. परंतु दानिएलने ते सगळं नाकारलं की मला तुझी दौलत नको, माझा तुझा मान सन्मान नको, मी फक्त तुला अर्थ सांगणार आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानुसार त्याने अर्थ सांगितल्यानंतर की दानिएलच्या म्हणजे ते बाल्थाजारचं जो राज्य होतं त्या राज्याचा नाश होणार आहे हे त्या स्वप्नामध्ये त्याला दिसलं आणि ते त्याने बाल्थाजारला सांगितलं. आणि राणीचं देखील उद्देश होता की राणीने राजाला ह्या गोष्टी सांगाव्यात, म्हणून दानिएलने त्या गोष्टी राजाला सांगितलं. त्याच रात्री बाल्थाजारचा खून झाला आणि बाल्थाजार नष्ट पावला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आणि त्यानंतर पर्शियन लोकांच्या हातामध्ये ही सगळी सत्ता गेली. आणि ती सत्ता गेल्यानंतर बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो की राजे महाराजे हे आपल्या सत्तेचा म्हणजे हुकुमशहा बनतात आणि स्वतःच्या इच्छेनुसार चालवण्याचा प्रयत्न करतात. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला हे गोष्ट दिसून आली की पर्शियन राजाने संपूर्ण आपले देश होता त्याच्यामध्ये 120 कार्यकर्ते नेमले आणि त्याद्वारे संपूर्ण राज्य कारभार चालवायचा असं त्यांनी ठरवलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 3 लोक होते. त्या 3 म्हणजे सगळ्यात हुशार लोक आणि खऱ्या अर्थाने न्यायाधीश विचारवंत. तर त्या 3 लोकांमध्ये त्याने दानिएलला प्रमुख बनवलं. आता साहजिकच जे दुसरे दोघे होते वडील मंडळी किंवा न्यायाधीश, त्यांना त्यांच्या मनामध्ये साहजिकच दानिएल विरुद्ध थोडासा द्वेष मत्सर वाटू लागला. मग ह्या दानिएलला आपण कसं पकडायचं? त्याला माहिती होतं दानिएलची आदत की दानिएल फक्त एकच देवाला भासतो, दुसऱ्या कोणत्या देवाला तो भजत नाही. आणि म्हणून दानिएलला ह्या आपल्या पिंजऱ्यात कसं पकडायचं हा विचार ते करत असताना त्यांनी एक युक्ती काढली. त्याने राजाला सांगितलं, विशेष करून डेरियस राजाला, की आपल्या देशामध्ये आपला बेल देव आहे आणि सगळे लोक बेल देवाची पूजा करतात आणि सगळ्या लोकांनी बेल देवाचीच पूजा करायची. मात्र कोणीही दुसऱ्या देवाची पूजा करायची नाही आणि जे दुसऱ्या देवाची पूजा करतील त्यांना मात्र सिंहाच्या जाळ्यामध्ये टाकण्यात येईल. हो माझ्या बंधू की त्या दोघांनी जी युक्ती काढली त्यांना खूप आनंद झाला की आता आपण दानिएलचा काटा काढू शकतो. तेव्हा त्याने हे केल्यानंतर दानिएलला पण सांगण्यात आलं आणि दानिएलने सांगितलं की मी माझ्या जिवंत देवा सोडून दुसऱ्या कोणाचीही पूजा अर्चा करत नाही. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला त्याने दानिएलला राजालाही सांगितलं. राजा देखील थोडंसं त्याला वाईट वाटलं, परंतु जो निर्णय होता तो त्याने निर्णय दिलेला होता त्यानुसार त्याला शिक्षा होणं आवश्यक होतं. म्हणून जरी त्याच्यावरती संपूर्ण विश्वास होता आणि त्याच्यावर प्रेम होतं आणि त्याच्या हाताखाली मोठा कारभार होता, तरी देखील त्याने दानिएलला पकडलं आणि सिंहाच्या जाळ्यात टाकून दिलं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, हे 2 दुसरी वडील मंडळी होती ते फार आनंदित झाले की आता एक कटकट गेली. त्यानंतर राजा सकाळी उठला आणि सिंहाच्या जाळ्यात जाऊन बघतो तर तिथे दानिएल मस्तपैकी बसला आहे आणि देवाने त्याचा देव येऊन त्याने सिंहाची तोंड बंद केलेली आहेत. त्यामुळे सिंह त्याला फाडून खाऊ शकत नव्हते. जरी सिंह त्याने 7 दिवस उपाशी ठेवले होते की ते खरोखर
रागारागाने ह्याच्यावर तुटून पडतील, ह्याला खाऊन टाकतील. पण तो प्रिय मित्र तसं काही झालं नाही. आणि त्यानंतर जेव्हा बाल्थाझारने जेव्हा डेरियस राजाने पाहिलं की खरोखर हाच राजा बरोबर देव, हा दानियल सांगतो तोच देव खरा देव आहे, म्हणून त्याने जे दुसरे दोघे होते त्यांना त्यांच्या कुटुंबासह त्या सिंहाच्या जाळ्यात टाकलं आणि सिंहाने त्यांना फाडून खाल्लं. म्हणजे परमेश्वराची जो एकनिष्ठा आहे त्याला परमेश्वर वाचवणारच. कोणत्याही परिस्थितीमध्ये परमेश्वर त्याला त्या संकटातून बाहेर काढणारच. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे आपण पाहतो. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपण इथे पाहतो की नबुखेदनेस्सर राजा, तर त्या नबुखेदनेस्सर राजाने मात्र एक मूर्ती तयार केली होती आणि त्या मूर्तीनुसार त्याने पाहिलं होतं की एक आपण मूर्तीमध्ये एक वाक्य, एक शब्द टाकायचा. आणि त्यावेळेला दानियेलला ठाऊक होतं त्याच्यामध्ये कोणता शब्द आहे. मग ज्या वेळेला दानियल आला त्याने फक्त त्यामध्ये तीच, म्हणजे तीच हा शब्द त्याच्यामध्ये होता. तो उच्चारता बरोबर ती मूर्ती फुटली. म्हणजे अशा प्रकारे एक ना अनेक चमत्कार झालेले आपण पाहतो. पण माझ्या प्रिय मित्रांनो, महत्त्वाचं काय की ह्या इस्रायलमध्ये आता एक नवीन प्रश्न निर्माण झाला होता. जे इस्रायली समाज होता त्या बाबिलोनमध्ये, आणि त्याच्यामध्ये जोकीम नावाचा माणूस एका मोठ्या हुद्द्यावरती होता आणि त्याच्याबरोबर अनेक काही वडील मंडळी देखील होती. त्यामध्ये 2 वडील मंडळी न्यायाधीश होते. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या जोकीमची जी पत्नी होती ती फार सुंदर होती आणि जोकीमच्या त्या घराच्या आजूबाजूला फार चांगली बाग होती आणि ती देखील त्या बागेमध्ये फिरायला जायची. त्याला कुंपण होतं, कोणी जाऊ शकत नव्हतं. आणि तिचं नाव होतं सुसान्ना. आता सुसान्ना तिथे फिरायला जाताना किंवा त्या तळ्यामध्ये आंघोळ करताना ती आपल्या दासींना बरोबर घ्यायची. त्या दिवशी तिने 2 दासींना बरोबर घेतलं. तेव्हा हे जे 2 न्यायाधीश होते आणि वडील मंडळी होती, त्या वडील मंडळीचे डोळे तिच्यावरती घेत्या तिच्या शरीराकडे ते पाहू लागले आणि त्यामुळे आपण हिच्या शरीराचा कसा भोग घ्यायचा ह्या संबंधात ते विचार करू लागले. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रसंगी आपण पाहतो की त्या लोकांनी प्रयत्न केले. जेव्हा दानियलच्या दासी त्या काही गोष्टी आणण्यासाठी घरी गेल्या तेव्हा हिने दरवाजा बंद केला आणि त्यानंतर ते दोघे ह्या गार्डनमध्ये किंवा बागेमध्ये लपलेले होते. आणि ते बाहेर जाताबरोबर हे पुढे आले. त्यांनी सांगितलं की तू आमच्याबरोबर संभोग घे, नाही तर आम्ही तुझ्या विरुद्ध काहीतरी कारवाई करू. ती सांगते नाही, मी माझ्या देवाला कधीही फसवणार नाही. मी माझ्या देवाशी एकनिष्ठ राहील. अगदी नरकात जाण्यापेक्षा कोणतीही वाईट गोष्ट किंवा तुम्ही सांगाल त्या गोष्टीला मी मान्यता देणार नाही. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला त्यांनी काय केलं, ते दोघेही तिच्या जवळ आले. तेव्हा तिने जोरात आवाज केला आणि आवाज करताबरोबर काही माणसं धावत आली. तेव्हा हे लोक दोघेही पळून गेले. आणि नंतर त्याने सांगितलं जाऊन की आम्ही त्या ठिकाणी हजर होतो. तेव्हा आम्ही पाहिलं की एक बलाढ्य माणूस आला तिथे आणि तिच्याबरोबर जणू काय त्या दोघांची जवळीकता साधली. आणि जेव्हा आम्ही पाहिलं आणि ओरड केली तेव्हा तो पळाला, कारण तो आमचा एवढा मजबूत होता की आमच्या हातात तो सुटला. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रकारे त्यांनी खोटी साक्ष तिथे दिली आणि ती सगळ्या लोकांना पटली, कारण हे वडील मंडळी होती.
आणि यहुदीच होते आणि त्यानंतर राजाचे विश्वासू लोक होते. त्यामुळे जोखीम हा जो महान होता त्याने देखील त्यांचं ऐकलं, त्याच्या नातेवाईकांनी ऐकलं आणि ते सगळे रडू लागले. परंतु त्याला पर्याय नव्हता. शेवटी मात्र तिला तुरुंगात टाकण्यात आलं आणि तिला फाशीची शिक्षा जाहीर केली. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला तिने देवाकडे अशीच प्रार्थना केली की हे देवा, तुला ठाऊक आहे मी कोणतीही वाईट गोष्ट केलेली नाही आणि तुला सत्य ते ठाऊक आहे आणि म्हणून मी तुला विनंती करते की हे तुझं सत्य कुठेतरी प्रकट हो. मी आज मरणार आहे परंतु तुझा गौरव माझ्याद्वारे हो, हीच माझी प्रार्थना आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्या लोकांनी नंतर ह्या सुसान्नाला शिक्षा केल्यानंतर तिला फाशी देण्यासाठी ते नेत होते. अशा वेळेला देवाने मात्र ती प्रार्थना ऐकली तिची आणि दानिएलच्या मनामध्ये स्वप्न पाठवलं आणि त्याला सांगितलं की तू जा आणि तिला अशा प्रकारे न्याय दे. त्यावेळेला दानिएल ओरडत आला आणि सांगितलं, थांबा, कोणत्याही व्यक्तीचा न्याय करताना त्याला न विचारता तुम्ही न्याय कसा करू शकतात. आणि म्हणून मला ह्या ठिकाणी काहीतरी सांगायचं आहे, तुमच्या सगळ्यांच्या विरुद्ध मला सांगायचं आहे. मग त्यानंतर परत न्यायमंडळ भरलं आणि न्यायमंडळामध्ये त्यांनी सांगितलं की मित्रांनो, हे जी दोन माणसं आहेत ज्यांनी साक्षी दिलेली आहेत त्यांना माझ्यासमोर आणा. फक्त एका वेळेला एकट्यालाच आणा आणि दुसऱ्याला दुसऱ्या एका बंद खोलीमध्ये ठेवा. त्या प्रकारे त्याने तसं केलं आणि जेव्हा पहिला आला तेव्हा दानिएलने त्याला प्रश्न केला की हे जे घडलं हे बागेतल्या कोणत्या झाडाखाली घडलं ते आम्हाला सांग. तेव्हा त्याने सांगितलं की मस्तिक नावाचं एक झाड आहे आणि विशेषतः त्या मस्तिक झाडाखाली ही घटना घडली. तेव्हा दानिएलने सांगितलं, तू तुझ्या विरुद्धच न्याय दिलेला आहे आणि तू नंतर कोणती शिक्षा भोगणार आहेस हे तुला मी नंतर सांगतो. त्यानंतर दानिएलने सांगितलं की दुसऱ्याला बोलवा. मग ह्याला नेऊन तिथे ठेवलं आणि दुसऱ्याला बोलावलं. दुसऱ्याला देखील त्याने तोच प्रश्न विचारला की त्या दोघांचा हा जो विलय झालेला होता तर त्या कोणत्या झाडाखाली हे घडत होतं असं तुला वाटते. मग त्याने सांगितलं की ओक झाडाखाली. म्हणजे दोघांनी पाहिलं होतं पण दोघांनी दोन झाडाची नावं सांगितली आणि त्यामुळे ते दोघेही खोटे आहेत असं लोकांना कळलं. आणि नंतर दानिएलने सांगितलं की खरं सत्य काय आहे ही फक्त त्या बाईला माहिती आहे आणि तिने साक्ष दिलेली आहे की तिच्या हातून कोणतंही पाप झालेलं नाही आणि तिने कोणतंही पाप केलं नाही. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला जोरजोरामध्ये टाळ्या वाजवून दानिएलचा गौरव केला आणि सुसन्नाचा गौरव केला आणि सुसन्नाला परत सर्वांनी वेग मारून आपल्या स्वतःकडे घेतलं आणि देवाचे आभार मानले की खरोखर परमेश्वराचा गौरव तरी होत आहे आणि परमेश्वर माणसाला म्हणजे सत्यवचनी माणसाला आणि देवाशी एकनिष्ठ असलेल्या माणसाला वाचवण्यासाठी कोणते चमत्कार करू शकतो हे ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. हो माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहतो की त्या दोघांचा शिरच्छेद करण्यात आला आणि सुसन्नाला मात्र वाचवण्यात आलं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच वेळेला आपण पाहतो की हा जो सायरस राजा होता म्हणजेच पर्शियाचा सायरस राजा, ह्याच्याकडे काही त्यांचे लोक आले आणि त्याने सांगितलं की आपल्या देशामध्ये बेल देवाची पूजा होते
आणि बेल हा खरा जिवंत देव आहे. तर जे पूजा करणार नाहीत त्याला मात्र शिक्षा व्हायला पाहिजे. मग सारस राजाने सुद्धा ते मान्य केलं आणि त्यानंतर त्याला दिसून आलं की दानिएल मात्र दुसऱ्या देवाची पूजा करत नाही. त्यामुळे त्याने सांगितलं दानिएलला की तू का करत नाही. तो सांगतो मी माझ्या एकच खऱ्या जिवंत देवाची पूजा करतो, कोणत्याही मूर्तीची पूजा मी करत नाही. आणि त्यावेळेला त्याने सांगितलं की बेल देखील जिवंत आहे, कारण हे सगळं अर्पण लोक आणतात आणि ते टाकतात आणि आपण पाहतो की सगळं दुसऱ्या दिवशी संपतं आणि नष्ट होतं आणि त्यामुळे बेल जिवंत नसेल का, तो खातो पितो. तर त्याने सांगितलं नाही, बेल जिवंत असू शकत नाही, तिथे एकच खरा परमेश्वर आहे आणि तोच खरा जिवंत आहे. मग त्याने सांगितलं की तुम्हाला पाहायचं आहे बेल जिवंत आहे की नाही. बेल ही मूर्ती आहे, ती जिवंत असू शकत नाही. मग त्याने काय केलं, थोडीशी राख केली आणि ती राख करून बेलचं जे मंदिर होतं त्या मंदिराच्या आजूबाजूला पसरवलं सगळी राख. आणि त्यानंतर त्याने राजाला सांगितलं की उद्या सकाळी आपण पाहूया की बेल कसा जिवंत आहे. नंतर रात्री हे सगळी अर्पण गेल्यानंतर रात्री हे जे पुजारी होते, बेलचे पुजारी आणि त्यांच्या बायका आणि त्यांची मुलं हे रात्री त्या मंदिरामध्ये येतात आणि त्या मंदिरामध्ये ते बेलला जे अर्पण केलेलं आहे त्या सगळ्या वस्तू खातात. आता ते जेव्हा येतात तेव्हा ते आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा तिथे काही गोष्टी घडतात. माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा राजाला बोलावण्यात आलं तेव्हा राजाने सांगितलं बघ सगळं काही कसं चाललेलं आहे आणि त्यामुळे बेल हे जिवंत आहे. त्याने सांगितलं की महाराज, हे जे बाजूला तुम्हाला पावलं दिसतात राखेच्या वर ते कुणाचे आहेत. तर तो काही पुरुषाचे आहेत, काही स्त्रियांचे आहेत, काही मुलींचे आहेत. तर हां बरोबर आहे, म्हणजे हे पावलं त्या पुजारी, त्यांच्या बायका आणि त्यांची मुलं ते रात्री येतात आणि त्याच्यामध्ये एक दुसरा प्रायव्हेट दरवाजा आहे, त्या दरवाजातून ते आतमध्ये जातात आणि ते सगळं ते अर्पण आहे ते सगळं खातात आणि सांगतात की हे बेल देवाने खाल्लेलं आहे आणि म्हणून बेल देव जिवंत आहे असं तुम्हाला वाटते. तर माझ्या प्रिय मित्रांनो, इथे त्याने दाखवलं की बेल हा जिवंत देव नाही. तर तशा गोष्टी आणि त्याबद्दल त्या लोकांना, त्या पुजाऱ्यांना शिक्षा झाली आणि ती पुजारी विशेष करून त्यांच्या बायका ह्या सगळ्यांना शिक्षा झाल्यानंतर प्रिय मित्रांनो की दानिएलचा सन्मान झाला आणि नंतर सायरसने सुद्धा खरा जिवंत देव हा दानिएलचा देव आहे हे त्याने देखील मान्य केलं. म्हणून आपण पाहतो ह्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो की अनेकदा ह्या लोकांनी ड्रॅगन, आपल्याला माहिती आहे ड्रॅगन एक मोठा असा प्राणी, तर त्या ड्रॅगनला ते देव मानित आणि हा ड्रॅगन तो सांगतो, सारसने त्याला सांगितलं की हा बघ जिवंत देव आहे, तो कसा चालतो फिरतो वावरतो. तर म्हणे तो जिवंत देव आहे, ठीक आहे, देव असेल तर त्याला कोणी मारू शकतो का, नाही. मग त्याने सांगितलं माझ्याकडे तुम्ही एक दिवस द्या. तर त्याने दानिएलला तो दिवस दिला आणि दानिएलने काय केलं, काही पदार्थ होते ते पदार्थ घेऊन त्याचा एक लड्डू बनवला मोठा आणि तो नंतर त्या ड्रॅगनच्या तोंडात टाकून त्याने तो ड्रॅगनने तो खाला आणि तो ड्रॅगनने खाल्यानंतर एकदम तो फुटला, म्हणजे ड्रॅगन मरण पावला. मग त्याने सांगितलं
की तुझा हा देव मरण पावतो असा देव कसा असू शकतो? तो देव नाही आहे, तो एक प्राणी आहे. मग अशा प्रकारे दानिएलद्वारे एक ना अनेक असे जे गोष्टी घडल्या त्या देवाच्या सामर्थ्याने घडलेल्या आहेत आणि देवाने त्याला जे ज्ञान दिलेलं आहे त्याद्वारे तो तज्ज्ञ बनलेला आहे आणि तो शेवटपर्यंत मान्य करतो. आणि तो अनेक वेळेला ह्या राजे लोकांसो सांगतो, मला तुमचं धन नको, मला तुमचं खाणं पिणं नको, आणि तशा प्रकारच्या गोष्टीला तो मान्यताही देत नाही. त्याला फक्त देवाशी एकनिष्ठ राहायचं आहे हे आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांना आपण पाहतो की बाबिलोन लोकांनी अनेक वेळेला राज्याविषयी ते संतापले आणि त्याने सांगितलं, एक तर तू दानिएलला आमच्या हातात दे, आम्ही दानिएलला नष्ट करणार. आणि त्यामुळे कारण प्रत्येक वेळेला दानिएलचाच विजय आणि दानिएलचाच गौरव, त्यामुळे राजासुद्धा घाबरला. कारण लोक अस्वस्थ झाले होते आणि देशामध्ये तेवढीशी शांती राहिली नव्हती. म्हणून त्याने त्यांना दानिएल त्यांच्या हाती दिला आणि दानिएलला शिक्षा करायची म्हणून काय करायचं, पण त्याने दानिएलला घेतला आणि परत सिंहाच्या जाळ्यात टाकून दिलं. आणि त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो, दानिएल 6 दिवस त्या सिंहाच्या जाळ्यामध्ये होता. पण 7व्या दिवशी दानिएलला देवाकडून आज्ञा झाली, कारण त्याने तो देवाकडे प्रार्थना करीत होता. तेव्हा देवाने जो इस्रायलचा एक संदेष्टा होता हबाकुक, त्या संदेष्टाला सांगितलं की तू बाबिलोनला जा आणि त्या ठिकाणी सिंहाच्या जाळ्यामध्ये हा जो दानिएल आहे त्याला हे अन्न दे. तो सांगतो, मला बाबिलोन माहिती नाही, मला ते त्याचं सिंहाचं जाळं कुठे माहिती नाही, मी कसं जाणार. तर त्यावेळा देवाने त्याचं दूत या हबाकुककडे पाठवलं. हबाकुकने त्याला जणू काही हवेतून उडवून त्याला तिथे नेलं बाबिलोनला आणि तो जे जाळं होतं सिंहाचं ते दाखवलं आणि त्या जाळ्यामध्ये त्याने ते अन्न खाली टाकलं आणि दानिएलला सांगितलं की तुझ्या देवाने हे अन्न पाठवलेलं आहे. त्यावेळा त्याने देवाचे आभार मानले की देवा तू माझी आज आठवण केली, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारे रात्रंदिवस तो देवाचे आभार मानत राहिला आणि देवाला धन्यवाद देत राहिला. तुम्ही देखील परमेश्वराचे रोज आभार माना आणि त्याच एकाच देवाशी एकनिष्ठ राहा. तुमच्याही जीवनामध्ये अनेक चमत्कार असे घडू शकतील. धन्यवाद.